मुझे कभी नहीं लगा था कि मैं स्कूल का टॉपर बन पाऊंगा, लेकिन क्वांटम एकेडमी ने मेरी कंसिस्टेंसी, मेरे कॉन्फिडेंस और कॉन्सेप्ट सब कुछ डेवलप किया। हमारे नासिर सर हर कॉन्सेप्ट को सिंपल और रिलेटेबल एग्जांपल्स के साथ समझाते हैं। डाउट्स, वर्कशीट, टेस्ट एनालिसिस सब कुछ प्रॉपर्ली प्लान किया जाता है। मैंने सिर्फ पढ़ाई नहीं की, मैंने लाइफ बदली। आप भी ये कर सकते हैं सिर्फ क्वांटम एकेडमी के साथ। पहलगाम आतंकी हमले के विरोध में कल्याण लाल चौकी में हिंदुओं की सभा, किया मुसलमानों के आर्थिक बहिष्कार का आह्वान। रफीक कामदार, हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। कश्मीर के पहलगाम में आने वाले टूरिस्टों, सैलानियों पर किए गए आतंकी हमले की सारी जानकारी आप तक पहुंच चुकी है। अब इसे कट्टर हिंदुवादी संगठन और उनसे जुड़े हुए लोग हिंदू मुस्लिम के ध्रुवीकरण के तौर पर उस तरह के धार्मिक नफरत को फैलाने के लिए इस्तेमाल कैसे कर रहे हैं, तो इसका एक उदाहरण हमारे पड़ोस के कल्याण के लाल चौकी परिसर से सामने आया है। यहां पर कई हिंदुओं ने एक छोटी सी सभा की, लगभग 100-150 लोग हैं, महिलाएं पुरुष सभी शामिल हैं। और यहां पर इस सभा में किस तरह की बातें की गई है उसका वीडियो हम आपको दिखा रहे हैं। अब मुसलमानों का आर्थिक बहिष्कार, चाहे वो फल बेचने वाला हो, चाहे वो कोई अन्य व्यापारी हो, चाहे वो रिक्शा वाला हो या अन्य कोई कारोबारी हो, वो मुसलमान है तो उसका आर्थिक बहिष्कार अब करना चाहिए। किस तरह से करना चाहिए उसका आह्वान इस सभा में जो वक्ता बोल रहा है वो किस तरह से कर रहा है, देखिए। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। आपण आज इथे इतक्या मोठ्या संख्येने जमलोय याचं कारण कालच्या दिवशी 22 एप्रिल 2025 या दिवशी दुपारी काश्मीरला जे पहलगाम जे एक पर्यटन स्थळ आहे तिथे हिलटॉप वरती 1,500 ते 2,000 पर्यटक मोठ्या आनंदाने आपल्या फॅमिली समवेत वेळ घालवत होते। त्यानंतर तिथे लष्करी गणवेशातील 2 ते 3 माणसं आली आणि त्यांनी आयडेंटिटी कार्ड विचारायला सुरुवात केली। आणि आयडेंटिटी कार्ड विचारत असताना तुम्ही कशाला आयडेंटिटी कार्ड विचारते असं हसत खेळत संवाद चालू असताना जेव्हा कळलं की हे पर्यटक हिंदू आहेत त्यावेळेला मिलिटरीच्या भाषेमध्ये अत्यंत क्रूर पद्धत म्हणजे डोक्यामध्ये गोळी घालणं, याला पॉइंट ब्लँक म्हणतात, अशा पद्धतीने हिंदू पर्यटकांची क्रूरपणे हत्या करण्यात आली। आणि या पाकिस्तान पुरस्कृत धर्मांध आतंकवाद त्या ठिकाणी पाहायला मिळाला। 27 भारतीय हिंदू नागरिकांची नृशंस हत्या करण्यात आली, 20 जण जखमी आहेत। महाराष्ट्रातील 6 आहेत, आपल्या बाजूच्या डोंबिवलीचे 3 आहेत। आणि इतकी ती भयंकर घटना आहे की आपण आतापर्यंत कल्पना करत होतो पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदाबादमध्ये काहीतरी घडतंय, ठीक आहे। आता काश्मीरमधली कालची घटना आहे आणि आपण काय करतोय तर मराठी, गुजराती, हिंदी भाषा, हा ओडिसा, हा पंजाबी भाषा आणि प्रांत याच्यामध्ये आपण हिंदू सतत एकमेकांशी भांडत बसण्यापेक्षा अखंड हिंदू समाज म्हणून जर आपण एक आलो नाही तर यापुढे भवितव्य कठीण आहे। आता आपण हिंदू म्हणून एकत्र इथे जमलेलो होतो आणि झालेल्या घटनेचा निषेध करण्याकरता आपण इथे जमलेलो होतो। केवळ एवढंच नाही तर याच्यावरचा 2 उपाय म्हणजे हिंदूंची एकजूट आणि दुसरा म्हणजे मुसलमानांवरती संपूर्णपणे आर्थिक बहिष्कार, 100% आर्थिक बहिष्कार जर का आपण घातला। आपल्यापैकी अनेक जण दूध नाक्यावरती दूध घेत असतील, अनेक जण आपल्या इथे फळगाडीवाले आहेत, ते बांगलादेशी मुसलमान सुद्धा असतील, आपल्याला माहिती नाही। पण आपण एक करायचं, त्यांनी नाव विचारून धर्म विचारून गोळ्या घातल्या, आपण किमान नाव विचारून धर्म विचारून खरेदी नाही करायची, किमान एवढं तरी आपण करू शकतो। आणखीन एक गोष्ट आहे म्हणजे तुम्हाला जर का तसं अडचण वाटत असेल तर मोबाईलवरती स्कॅन करा। मोबाईलवरती स्कॅन केल्यानंतर नाव जर का वेगळं वाटलं तर सांगा बॅलन्स संपलाय आणि पुढे जा। म्हणजे आपण कुठल्याही पद्धतीने आर्थिक बहिष्कार घालण्याचा प्रयत्न करायचा, आपण किमान एवढं तरी करू शकतो।
याच्यानंतर आपण 2 मिनिटं मौन पाळणार आहोत आणि जे पुढे जायचं